उद्या सकाळची ट्रेन आहे माझी मडगाववरून पनवेलला. ॲक्च्युली मला पुण्याची डिरेक्ट ट्रेन भेटली नाही. So guys, this is Baga Beach for you. तर गाईज कहाणी में नया ट्विस्ट आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं की माझं डिरेक्ट पुण्याची जी ट्रेन होती त्याचं तिकीट कन्फर्म झालं नव्हतं, पण आता लकीली माझ्या ट्रेनचं तिकीट कन्फर्म झालं आहे. मी आता ट्रेनमध्ये हवी होती, पण आता मी गोव्यात फिरते, कोलवा बीचकडे चालली आहे. वा, झोका बाय द बीच. उद्या सकाळची ट्रेन आहे माझी मडगाववरून पनवेलला. ॲक्च्युली मला पुण्याची डिरेक्ट ट्रेन भेटली नाही, तर आज थोडंफार प्लॅनिंग चालू आहे की बागा बीच वगैरे बघायचं, जाऊन आणि थोडंफार खायचं. तर लेट्स सी, बघू किती वेळ मिळतो आहे आणि काय काय गोष्टी करायला मिळत आहेत. तो हे माझं हॉटेल आहे जिथे मी राहिले होते आणि हे कलंगूटमध्ये आहे हॉटेल, आणि इकडून बागा बीच, वॅगेटर बीच आणि कॅन्डोलिम बीच हे सगळं खूपच जवळजवळ आहे. सो गाईज, दिस इज बागा बीच फॉर यू. आणि रात्री हे असं सगळं दिसतं. मी पण फर्स्ट टाइमच आली आहे, सो खूपच हॅपनिंग आहे. गाईज, आम्ही बागा बीचला गेलो होतो, पण खूपच जास्त क्राऊडेड आहे आणि खूपच एक्स्ट्रीम क्राऊडेड आणि खूप जास्ती लाऊड म्युझिक वगैरे आहे. आणि म्हणजे वाईब तर आहे तशी, बट ज्या लोकांना पार्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी आवडतात ते लोक जाऊ शकतात. बट आमच्यात कोणी दारूही पित नाही आणि खूपच गर्दी आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आम्ही फक्त जाऊन थोडंसं एक 5-10 मिनटं फिरलो, चक्कर मारली फक्त. पण म्हणजे एवढी गर्दी आहे की बीचवरती पाय ठेवायला पण जागा नाही आहे. सो वी आर गोइंग टू गो समवेअर आणि दुसरी कुठली तरी जागा बघणार आहे जेवण्यासाठी, बिकॉज एक्सप्लोर करून झालंय आता बागा बीच. तर या, बघूयात, जेवायला जाऊयात कुठेतरी. सो गुड मॉर्निंग. आम्ही चेकआउट केलेलं आहे आणि सकाळचे 6 वाजलेत. 7:15ची ट्रेन आहे मडगाव रेल्वे स्टेशनवरून. तर इकडून तिकडे पोचायला ऑलमोस्ट 1-1.5 तास लागेल. तर कॅब पण आलेली आहे. सो इट्स टाईम टू से गुड बाय टू गोवा. सकाळचे 6 वाजलेत, 6:30 वाजलेत आणि सकाळी पण सुंदरच दिसतंय यार गोवा. मस्त आहे. सकाळी पण सुंदर दिसतं, रात्री पण सुंदर दिसतं. दुपारी थोडंसं गरम होतं, पण तेवढं चालतं, ठीक आहे. गोवा सिटीची एक गोष्ट मला खूप आवडते की रस्ते खूप छान आहेत आणि खूप सुंदर आणि स्वच्छ सिटी आहे. अजिबात कचरा धूळ कुठे नाही आहे. थोडंफार काही ठिकाणी आहे, बट दॅट इज ओके. पण ओव्हरऑल खूपच सिनिक व्ह्यू असतो येता जाता. सनराइज देख रहे हो. सो दिस इज गोवा फॉर यू. मी पोचली आहे मडगाव रेल्वे स्टेशनला आणि आमची ट्रेन अजून लागलेली नाही आहे प्लॅटफॉर्मला. 8:15ची ट्रेन आहे आणि 7:30 वाजताच पोचलेली आहे मडगाव रेल्वे स्टेशनला. सो मडगाववरून पनवेलला जाणार आहे मी ट्रेननी आणि पनवेलवरून मग बसने पुण्याला, कारण की डिरेक्ट ट्रेन नाही भेटली पुण्याची, फुल होती. तात्काळमध्ये पण तिकीट नाही मिळालं.
सो थोडा त्रास होणार आहे, बट दॅट इज ओके. आणि मजा आली, म्हणजे जेवढे पण दिवस मी गोव्यात होते छान वाटतं, म्हणजे रिलॅक्स वाटतं. आणि गोव्यात सगळंच आहे, म्हणजे पार्टी, मजा मस्ती, नेचर, समुद्र सगळंच आहे. त्यामुळे माहित नाही, एक वेगळंच फिलिंग येतो गोव्यात आल्यानंतर. तर आय होप नेक्स्ट टाइम जेव्हा मी येईल तेव्हा प्रॉपर फिरण्यासाठी येईल आणि मस्त मजा करेल, एक्सप्लोअर करेल प्लेसेस आणि ब्लॉग्स बनवेल ऑफकोर्स. तर या, थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच. तर गाईज, कहाणी में नया ट्विस्ट आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं की माझं डिरेक्ट पुण्याची जी ट्रेन होती त्याचं तिकीट कन्फर्म झालं नव्हतं. पण आता लकीली माझ्या ट्रेनचं तिकीट कन्फर्म झालं आहे आणि आम्ही स्टेशनवरती जाऊन बसलो होतो. आमच्यासमोर पनवेलची ट्रेन येऊन थांबली होती आणि त्याच वेळेस मेसेज आला की पुण्याच्या ट्रेनचं तिकीट कन्फर्म झालं. तर मग काय करायचं म्हटलं, मग डिरेक्ट पुण्याला ट्रेन होती, दुपारची येते 3:30-4:15. मग म्हटलं डायरेक्ट पुण्यातच जाण्याचा अर्थ आहे, पनवेलवरून परत पुण्यात यायचं डझंट मेक एनी सेन्स. तर मग आता आम्ही ते तिकीट कॅन्सल केलं पनवेलचं आणि आता आम्ही परत चाललो आहे बीचवरती. मडगाव रेल्वे स्टेशनपासून कोलवा बीच 5-6 किलोमीटरवरती आहे. तर आम्ही तिकडे चाललो ऑटोनी. तर ठीक आहे, आता जे काय आहे ते असंच आहे. गोवा पण आम्हाला जाऊ देत नाही आहे परत घरी पुण्याला. सो अजून 5-6 तास मिळणार आहेत गोव्यात थांबण्यासाठी. सो या, तर आता मग जाऊन थोडंसं फिरून वगैरे परत मग आम्ही रेल्वे स्टेशनवरती जाऊ. मी आता ट्रेनमध्ये हवी होती, पण आता मी गोव्यात फिरते, कोलवा बीचकडे चालली आहे. वा, कधी काय होईल सांगता येत नाही. देवाच्या मनात पण हेच आहे की मी गोवा बघितलं पाहिजे, फिरलं पाहिजे, ब्लॉग्स शूट केले पाहिजे. आय एम सो हॅपी. नॉर्थ गोवा तर बघून झाला होता, आता देव म्हटला साऊथ गोवा पण बघ. त्यामुळे असं सगळं कहाणी में ट्विस्ट आला आणि आता मी आहे साऊथ गोव्यात. साऊथ गोवा पण छान आहे, असं कोकणासारखं फील येतं इकडे. कपडे नव्हते, संपलेत सगळे आणलेले. त्यामुळे काहीतरी बीचवरती घालण्यासाठी आता घेते 5-6 तास थांबायचं आहे, तर काहीतरी शॉपिंग करते. मला आत्ता कळलं की बीचवरती कपड्याची दुकानं का असतात. असं एमर्जन्सीला आपण घेऊ शकतो, बीच रेडी होऊ शकतो. तर लेट्स सी मला काही आवडतं आहे का, मी बघते आणि काहीतरी घेते. खूपच महाग बोलत होते ते, त्यामुळे मी काही घेतलंच नाही. 600-700 रुपये सांगत होते एका ड्रेसची आणि क्वालिटी पण तशी नव्हती. सो नाही घेतलं. सकाळी लवकर चेकआउट केलं होतं आणि नाश्ता पण केला नव्हता, असंच निघालो होतो आम्ही. त्यामुळे आता बीचवरती नाश्ता करतो, एग ऑमलेट आणि पाव. क्या क्या करना पड़ता है घूमने के लिए. सगळं सामान घेऊन, सगळं ठेवून आम्ही बीचवर जाणार आहे, सामान घेऊन, ट्रॉली बॅग घेऊन. हॉटेलमध्ये रोज एवढा मोठा ब्रेकफास्ट करत होतो. आज अंडाची काय म्हणतात त्याला, पोळी आणि पाव खातो. ठीक आहे, ह्यालाच अनुभव म्हणतात जो आम्ही घेतोय. ते ब्रेकफास्ट केला होता या बीचच्या बाजूलाच. असं छोटंसं कॅफे आहे, भरपूर छोटे छोटे आहेत रेस्टॉरंट्स इथे नाश्ता वगैरे करण्यासाठी. आणि 80 रुपयाला एक ऑमलेट भेटलं, 2 पाव भेटले आणि चांगली होती क्वांटिटी, पोट भरलं. फायनली वी आर ऑन द बीच, कोलवा बीच. भरपूर ऊन आहे, लोक कमी आहेत, पण वी हॅड नो अदर ऑप्शन. बीचवर यावंच लागलं. रेल्वे स्टेशनवर बसण्यापेक्षा बीचवर बसलेलं कधीही बेटर. सो या, वी आर हिअर. हा बीच खूपच खोल आहे आणि एकदमच वरपर्यंत पाणी येतं. म्हणजे हे असे बसण्यासाठी त्यांनी केलेले आहेत रेस्टॉरंट्स, त्याच्यापासून एकदमच असं एवढूसच डिस्टन्स राहतं, ते पण पाणी इथपर्यंत येतं.
तर फायनली बीचवरती आलेलो आहे आम्ही. आणि चेंजिंग रूम इथे आहे अवेलेबल, स्वच्छ पण आहे. आणि 30 रुपीज घेतात चेंज करण्यासाठी. चेंज म्हणजे काही मी चेंज नाही केलं आहे, फक्त जे खालची बॉटम होती ती चेंज केली. बाकी टी शर्ट वगैरे तर सेमच ठेवला आहे. आणि कॅप घेतली. तर डोंट एक्सपेक्ट की माझं आउटफिट खूप छान असेल, कारण की अनप्लॅन्ड होतं हे सगळं. सो आता जे आहे जसं आहे त्याच्यातच एन्जॉय करायचं आहे. ऊन तर भरपूर आहे, पण बीच खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता, एकदम असे मागे झाडं आहेत आणि हे असं बीच आहे, कोलवा बीच, जो की खूप सुंदर आहे. ये मजा येते. कधी कधी काही गोष्टी घडतात तर चांगल्यासाठीच घडतात. नाहीतर यावेळेस मी ट्रेनमध्ये असले असते बोरिंग, पण मी बीचवरती फिरती आहे. पिनरांसाठी भरपूर मेन्यू आहे. बार मेन्यू सगळा बार, वाईन्स, काय शूटर्स, टकीला. हे बिचारे नॉन ड्रिंकरसाठी एवढंच आहे. परत हे सगळं क्लासिक कॉकटेल्स बघा काय काय आहे. रेड बुल वोडका, मार्गरिटा, क्लासिक मार्गरिटा. बापरे, जाऊ द्या, आपलं गरीब यातलं काहीतरी बघूयात. हे लोक बोट आतमध्ये ढकलतायत, पाण्यात घेऊन चालले. कसे घेऊन जात आहेत बघा, शेअर करतायत ते. कितीला देना, कितने में दोगे? आपका प्राइस बोलो ना दीदी. अच्छा, ये मैंने तीन कासव घेतलेत आणि हे एक ब्रेसलेट घेतलाय. त्यांना मी म्हणतीये 400 मध्ये द्या, तर ते म्हणतायत तसं 450 देणार, 450 मध्ये देणार. आता दीदी कम करो, आपके पास पुणे से आएंगे ना, सब आपके पास ही देंगे. मैं फिर कम करके नहीं 400 में दे, 400 में दे, आपके लिए मैं डिस्काउंट कर रही हूँ. 400 में. नहीं किया तो एक बात अलग रहता था दीदी. नहीं नहीं 400 में दे रहे ये हमें. आप जब भी आओ कोलवा बीच पे ये दीदी से लेना. दीदी आपका नाम बोलो. लक्ष्मी. लक्ष्मी दीदी के पास से लेना. ये पुणे से जो भी आएंगे ना, आप उनको सस्ते में देना. हाँ, बाकी सबको महंगा देना. 450 में ही दिया, 400 में नहीं दिया इन्होंने, लक्ष्मी दीदी ने. लो कोई नहीं. थैंक यू दीदी. यस, बाय 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 लक्ष्मी. बाय. झोका बाय द बीच. ये छान आहे हा रेस्टॉरंट जो आहे. बुमरँग, हा बुमरँग, कोलवा बीचवरती. आणि त्यांनी असं सेटअप केलेलं आहे, झोके वगैरे, बेड ठेवलेत छोटेवाले तसे. तर छान वाटतं. म्हणजे एवढं उन्हात तुम्ही बीचवर बसण्यापेक्षा इथे बसू शकता, खाऊ पिऊ शकता, असं झोका एन्जॉय करू शकता. छान वाटतं, चिल. ट्रेन कॅन्सल करून डिसिजन मी चांगला घेतला.
विजिट. आणि कोलवा बीच राहून सुंदर, गर्दी नाही काय नाही, निवांत शांत येऊ शकता एनी टाईम. हे सेराडोरा आहे. ह्याच्यामध्ये ना क्रीम असतं खाली आणि वरती असं थोडंसं बिस्किटचा काय म्हणतात क्रश वगैरे असल्यासारखं बिस्किटचं, बट ते बिस्किट नसतं. आय डोंट नो काय, पण बिस्किटसारखं मटेरियल आहे. तर हे खूप फेमस आहे इकडे गोव्यामध्ये, म्हणजे मला तरी आत्ता समजलं. आणि मी 2-3 वेळा हे खाल्लं आहे आत्ता ह्या 2-3 दिवसात आणि मला खूपच आवडलं आहे हे. तर तुम्ही कधी गोव्याला आले तर हे ट्राय करून बघू शकता, सेराडोरा. तर 1:30 वाजलेत आणि बीचवरती एन्जॉय करून झाला आहे. एन्जॉय म्हणजे जास्त काही पाण्यात वगैरे नाही गेलो, कारण की ऊन खूप होतं आणि इच्छा पण नव्हती, असं थकल्यासारखं झालं बरंच. पण निवांत बसून खाल्लं वगैरे. आणि आता 3:30 वाजताची ट्रेन आहे. थोडंसं लवकरच तिथे जाऊन बसतो आणि थोडं चेंज वगैरे आता करणार, फ्रेश वगैरे होऊन जाणार मडगाव रेल्वे स्टेशनला. चला, गोवा फायनली बाय बाय. होप टू सी यू सून. चेंज करून झालं आहे. इथे चांगली सोय आहे, चेंजिंग रूम वगैरे आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला. आणि क्लीन पण आहे, तसे पैसे पण घेतात ते. पण सगळं झालं आता चेंज वगैरे करून, खाऊन पिऊन. आता पुण्याला जायची वेळ आहे. इथून आय गेस ऑटो करू आम्ही आणि अर्ध्या तासात पोहोचून जाऊ. मिनिमम 15 ते 20 मिनटं लागतील पोहोचायला, अर्धा तास पण नाही लागणार. हा आहे कोलवा बीच आणि आता कोलवा बीचला बाय म्हणायची वेळ आली आहे. असे बसेस, कॅब आणि ऑटोज अवेलेबल आहेत. तर आम्ही बघूयात, एखादा ऑटोवाला बघतो आता किती सांगतायत, बघूयात पैसे. सो गाईज, मडगाव रेल्वे स्टेशनला मी आली आहे आणि ट्रेन अजून आली नाही आहे, पण 5-10 मिनटात येऊन जाईल. आणि मजा आली. आजचा दिवस कोलवा बीचवरती स्पेंड केला आणि छान वाटलं. बरं झालं ती सकाळची ट्रेन आम्ही कॅन्सल केली आणि इकडे फिरायला गेलो. वर्थ होतं. आणि आता ट्रेन येईल, फार खाऊन घेऊ आणि त्यानंतर जे झोपणार ते पुण्यालाच उठणार डायरेक्ट. तर अशी होती माझी गोवाची शॉर्ट ट्रिप आणि लेट्स होप की नेक्स्ट ट्रिप लवकरच प्लॅन होईल आणि मी जाईल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.